नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी जे पाठ शिकलो त्या पाठावर रिवीजन शुरू केली है ना। मतलब इसके पहले हमने जितने भी लेसन पढ़ा है उस सभी पर हम क्या स्टार्ट किया है, हमने रिवीजन मीन्स उजळणी, म्हणजे आपण जे शिकले आहे ते त्यांचे आपण पुनरावृत्ति करत आहोत। उसे हम फिर से एक बार दोहरा रहे हैं और हमने जो पढ़ा है शायद कुछ पार्ट आप भूल गए हैं या फिर कुछ आपको याद है या सारा याद है, बहुत अच्छी बात है। तो उसी को हम एक बार रिवाइज करेंगे। ओके स्टूडेंट्स, तो सर्वप्रथम हम पढ़ेंगे मात्रांची उजळणी। मात्रांची उजळणी म्हणजे काय? मात्रा कशाच्या असतात? आपण शिकलोय मात्रा कोणावर दिलेल्या असतात? मात्रा चिन्ह हे कोणाचे असतात? स्वरांचे की व्यंजनांचे? स्वरांचे असतात ना। आणि एकूण स्वर किती असतात? एकूण स्वर किती असतात सर्वप्रथम हे बघूया आपण। एकूण स्वर किती असतात? कितने होते टोटल स्वर किती असतात? चला आपण मोजूया किती असतात ते बघू। ठीक आहे, इथे लिहू अ आ ई, हेच आहेत ना स्वर, यही स्वर है अ आ ई उ त्यानंतर ए ऐ ओ औ आणि आम आहेत ना। अ आ ई उ ए ऐ ओ औ आम। अ पासून आहा पर्यंत, अ पासून तर आ पर्यंत हे काय आहे? स्वर। हे काय आहे? देखो स्वर, ये स्वर है ना। अब ये स्वर किती आहे ते मोजून घेऊया आणि यांची जी संख्या आहे ती आपण इथे लिहू। समझ में आया? मतलब जो टोटल स्वर है ये कितने हैं पहले हम इसे काउंट करेंगे और ये जितनी इसकी काउंटिंग आएगी उसे हम यहाँ लिखेंगे यानी हमारे इस क्वेश्चन का आंसर हमें मिल जाएगा, है ना। सही बात। अपन ये वाचून मोजून यांचे उत्तर इथे लिहूया। चला स्टार्ट करूया। मग मराठीत मोजायचं का? मोजायचं मराठीमध्ये? मराठी में हम काउंट करते हैं। ओके, 1 2 3 4 5 6, ओके 7 8 9 10 11 आणि 12 मोजला आपण परत एकदा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 किती आहेत एकूण स्वर? मग 12। कितने हैं टोटल स्वर? हमने अभी पढ़ा, अभी काउंटिंग की, पूरे 12 है। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कितने हैं टोटल? 12। तर मग एकूण स्वर आपण इथे लिहू 12। किती आहेत एकूण स्वर? 12। आता हे 12 स्वर अपन या 12 स्वरांचे मात्रा चिन्ह बघितले ना। इन 12 स्वरों के मात्रा चिन्ह हमने पढ़ा और उन एक एक मात्रा चिन्हों से बनने वाले काफी सारे शब्द भी पढ़े। एका मात्रा चिन्हापासून तयार होणारे कितीतरी शब्द आपण बघितले, चित्राद्वारे बघितला किंवा असे सुद्धा नावे त्यांची बघितली, है ना। यानी हमने कुछ पिक्चर्स ड्रॉ करके उनके नाम पढ़े, कुछ नाम हमने बिना चित्रों के पढ़े, उसमें बस मात्रा चिन्ह लगाई। जैसे पॉसिबल है हमने पढ़ने की पूरी कोशिश की। अब हमें उन्हीं एक एक मात्रा चिन्हों को एक बार फिर से रिवाइज करना है, दोहराना है। आता आपल्याला हे जे मात्रा चिन्ह आहेत यांच्यापासून तयार होणारे शब्द आपण कोणकोणते शिकलो ते एकदा पुनरावृत्ति करूया। त्यापूर्वी आपण या मात्रा चिन्हांचे वाचन करून घेऊया। अब हम इन स्वरों के एक एक स्वर के सामने उसका मात्रा चिन्ह और उस मात्रा चिन्हों से एक एक स्वर का क्या पढ़ेंगे? मात्रा चिन्ह, और उस मात्रा चिन्हों के नाम क्या होते, कैसे रहते हैं, हम उसे पढ़ेंगे। उसको किस नाम से पहचानते हैं, फिर उसे कैसे पढ़ा जाता है, त्याला कशा प्रकारे आपण वाचन करतो हे बघूया। तर कळलं तुम्हाला हे एकूण स्वर किती आहे? 12। समझ में आया ना। टोटल स्वर है 12 और कौन कौन से हैं वो? अ से लेके आहा तक, है ना। अब इन स्वरों के हम एक एक करके मात्रा चिन्ह देखेंगे और उन मात्रा चिन्हों से बनने वाले एक दो शब्द भी देखते चलेंगे। सबसे पहले हम अ से लेके उ तक मात्रा चिन्ह देखेंगे। ठीक है, अ पासून उ पर्यंत। अ आ
आ, ई, उ आणि उ. 1 2 3 4 5 6 स्वर आले. देखे अ पासून मोठ्या उ पर्यंत आपण स्वर लिखले. आता या स्वरांचे मात्रा चिन्ह लिखिए. अब हमने ये जो स्वर पढ़े, सबसे पहले इन स्वरों के मात्रा चिन्ह कौन कौन से हैं वो हम पहले से इनके चिन्ह लिख लेंगे. ठीक है ना. या मात्रा चिन्हांचे स्वर कसे असतात हे तुमच्यासाठी होमवर्क वर्क आहे तुमच्यासाठी. अभी आप क्या करेंगे, इनके मात्रा चिन्ह आप यहाँ लिखेंगे. हे जे मात्रा चिन्ह आहे ते मात्रा चिन्ह आणि त्यांचं हे मात्रा चिन्ह कोणकोणते आहेत ते सर्वप्रथम इथे लिहा तुम्ही. ठीक है. इन मात्रा चिन्हों के नाम आपको लिखने हैं और सिर्फ चिन्ह बनाने. जैसे अ इथे मात्रा नाही. ठीक है. अ ला मात्रा नाही. नंतर आहे आ. फिर नेक्स्ट है आ में कैसी मात्रा लगती है, इस तरीके से. अब इसको हम कैसे पढ़ते हैं, मग आता याचं आपण वाचन कसं करू. आचा काना. वाचतो की नहीं सर, इस तरीके से पढ़ते हैं. तो ऐसे ही आपको ई, उ और उ या 4 स्वरांचे मात्रा चिन्ह लिहायचे आणि त्यांचे वाचन कसं करतात हे लिहायचे. 2 मिनिटाची वेळ आहे तुमच्याकडे. 2 मिनट है आपके पास. फट से इसे लिख लीजिए. उसके बाद हम चेक करेंगे कि आपने जो लिखा है वो सही है या नहीं. ठीक है. चलो स्टार्ट करो. ओके स्टूडेंट्स, कंप्लीटेड. बच्चों आपने कर लिया. तो देखते हैं आपने यहाँ क्या लिखा. आपने जो लिखा है वो सही है क्या, एक बार चेक करेंगे. इथे जे तुम्ही लिहिले ते आता अला मात्रा नाही, आचा काना. आता ई लहान ईची काय असते मग, ही लहान ई आणि ही मोठी, ये छोटी और बड़ी. मग लहान ईचा मात्रा चिन्ह असतो, लहान ईची मात्रा अशा प्रकारे होती ना, इस तरीके से ऐसे लिखा है आपने लहान ईची मात्रा. आणि याचं वाचन कसं करतो मग आपण, याला काय वाचतो, पहिली वेलांटी. यस, व्हेरी गुड. इथे वाचू आपण पहिली वेलांटी. आचा काना, लहानीची पहिली वेलांटी. त्यानंतर मोठी, अब बड़ी की मात्रा. बड़ी को क्या लिखा था, मोठी मध्ये, मोठीच्या मात्रामध्ये आपण बघितले काय आहे ही
दूसरी वेलांटी। अशा प्रकारे इस तरीके से लिखा है ना, आपने एक बार चेक कर लीजिए, आप गलत है तो आप करेक्ट कर सकते हैं, ठीक है ना। ही आहे दुसरी वेलांटी। जर चुकीचं लिहिलंय तर तसंच राहू द्यायचं नाही, करेक्शन करायचं त्याला। दुसरी वेलांटी, पहिली वेलांटी आणि ही झाली दुसरी वेलांटी। हो गई दोनों मात्राएं। त्यानंतर आता लहान ऊ आणि मोठा ऊ। अब छोटा ऊ और बड़ा ऊ। अब छोटे ऊ की मात्रा और बड़े ऊ की मात्रा को लिखनी है और वो कैसे पढ़ते हैं वो लिखेंगे। छोटा ऊ में क्या होता है, लहान ऊ मध्ये लहान ऊ ची मात्रा असते ऐसी। किस तरीके से मात्रा होती है, ऐसी ये कहाँ लगती है, जैसे देखो ये है, इसमें वर्ण है, इसमें कोई मात्रा नाही। आता इथे बघा अशा प्रकारे समजायचं, इथे एखादा वर्ण आहे म्हणजे छा काना इथे लागतो। नंतर दुसरी पहिली वेलांटी, ही आहे दुसरी वेलांटी, हा आहे पहिला उकार आणि आता दूसरा उकार कुठे देऊ मग, हा झाला अक्षर, समझ लो ये अक्षर हो गया, वर्ण हो गया। अब बड़े की मात्रा इसके नीचे राइट साइड में झुकी हुई। तर पहिला उकार हा काय है, त्याला म्हणू आपण पहिला उकार। इसे क्या पढ़ेंगे, पहिला उकार, पहिला उकार, ठीक है। आणि हा दुसरा मग काय, हा झाला पहिला उकार, तर दुसरा काय होणार मग, दुसरा उकार, मोठा ऊ म्हणजे दुसरा उकार। इथे लिहू दुसरा उकार। अला मात्रा नाही, आचा काना, लहान ईची पहिली वेलांटी, मोठी ईची दुसरी वेलांटी, लहान ऊचा पहिला उकार आणि मोठ्या ऊचा दुसरा उकार। अशा प्रकारे हे 6 स्वर आणि यांचे मात्रा चिन्ह आपण बघितले। आता हे मात्रा चिन्ह कुठे लावले जातात ते आपण हमने पढ़ा है ना, ते इथे सांगितले, पण तर परत आपण एक्सप्लेन करूया। अ ला मात्रा नाही म्हणजे जसं आपण, जैसे हमने लिया एक अक्षर, ओके, जसं आपण इथे लिहिलं च, च ला मात्रा नाही, मग दुसरा परत च लिहिला आणि च ला काय लावायचं, आचा काना, तो कुठे लागला है, कहाँ लगा है, राइट साइड में, मतलब ये च है, इसकी राइट साइड हो गई है, तो ये इसमें लग गई आ की मात्रा, चा। मग च ला पहिली वेलांटी ची, तसंच हे च आहे आणि च ला काय लावायची, दुसरी वेलांटी, तो बड़ी की मात्रा कहाँ लगेगी, इधर। ये आपको बार बार बताया जा रहा है, ये कभी आपको भूलना नहीं है, विसरायचं नाही की कोणती मात्रा कोणत्या बाजूला लावली जाते, मतलब कौन सा मात्रा चिन्ह किस साइड में लगाया जाता है, ठीक है ना। नंतर ऊ म्हणजे पहिला उकार, ही झालं च आणि च ला पहिला उकार कुठे पडलेला आहे, किधर दिया हुआ है, ये लेफ्ट साइड में झुका हुआ है, मतलब ये च के नीचे में लेफ्ट साइड में चू। वैसे ही च, तसंच च आणि च ला दुसरा उकार लागला आहे, च खाली उजवीकडे वळलेला, मतलब ये राइट साइड में, ठीक है। तो चला खाना मात्रा अपन अशा प्रकार इस तरीके से लगाया हमने, इस तरीके से हम मात्रा लगा सकते हैं। अब वैसे ही तसाच प्रकारे आता यांच्यापासून तयार होणारे आपण एक एक शब्द बघूया, ओके। चलो च, सॉरी अ, आता अ म्हणजे मात्रा चिन्ह लागलेले नाही असे काही शब्द, असे किती कोणते शब्द आहेत ज्यांना कोणतीही मात्रा लागलेली नाहीये, दोन दोन शब्द बघूया। जसं क म ळ, हा आहे एक शब्द, कमळ हा शब्द है, इथे काही मात्रा लगेगी है का, कमल यहाँ जो शब्द हमने लिखा इसमें कोई मात्रा लगी है नहीं, इसलिए यहाँ क्या हो गया, अ म्हणजे मात्रा नसलेला शब्द। तशाच प्रकारे कमळ, तसंच आणखी नळ, न आणि ळ, हा एक शब्द तयार झाला, इथे सुद्धा कोणतीही मात्रा लागेल, इसमें भी कोई मात्रा लगी दिख रही है आपको, नहीं, तर कमळ आणि नळ हे अ। आता आचा काना लागून तयार होणारे शब्द, आचा काना लागून तयार होणारे शब्दामध्ये जसे पा न, पान, प ला काय लागले आहे, आचा काना, प में आ की मात्रा लगी है, यह शब्द हो गया पा न। तसंच दूसरा शब्द रा
आणि व. काय नाव लिहिलं आपण? राघव. पान आणि राघव या दोन्ही शब्दामध्ये काय लागलेला है? आचा काना. इन दोनों शब्दों में लगी है आ की मात्रा. दिख रहा है राइट साइड में दिसत आहे. अक्षरांच्या किंवा व्यंजनांच्या उजवीकडे काना लागलेला आहे ना, जसं आपण इथे बघितलं. जसे हमने यहाँ पढ़ा वैसे ही. तर आचा काना, पान आणि राघव हे दोन शब्द तयार झाले. तशाच प्रकारे आता ई म्हणजे पहिली वेलांटी पासून तयार होणारे शब्द. पहिली वेलांटी लागून तयार होणारे शब्दामध्ये रिक्षा, रिक्षा आणि विमान. रिक्षा आणि विमान हे दोन शब्द लिहिले. या दोन्ही शब्दामध्ये काय लागलेली आहे? पहिली वेलांटी में छोटी ई की मात्रा लगी है. लगी. तसंच आता दुसरी वेलांटी लागून तयार होणारे शब्द. दुसरी वेलांटी लागून तयार होणारे शब्द कोणकोणते आहेत ते बघूया. जसं माती. मातीमध्ये क ला काय लागली आहे? दुसरी वेलांटी. बड़ी की मात्रा लगी है. तसंच रवी. रवी मध्ये सुद्धा काय लागली आहे? दुसरी वेलांटी. हा रवी म्हणजे कोण? सूर्य. ठीक है. अशा प्रकारे मात्रा चिन्ह. त्यानंतर अब देखेंगे छोटी ऊ की मात्रा. आता लहान ऊची मात्रा कशी? लहान ऊची मात्रा आणि मोठी ऊची मात्रा पासून तयार होणारे शब्द. छोटी ऊ और बड़ी ऊ की मात्रा लगाकर बनने वाले शब्द. जैसे छोटी ऊ लहान ऊ पासून गु ल गु ला ल. गुलाल हा एक शब्द तयार होतो. गुलाल या शब्द में ग में छोटी ऊ की मात्रा लगी है. वैसे ही तशाच प्रकारे आणखी गुलाल, फुगा. फुगा हा एक शब्द आहे. तर गुलाल आणि फुगा या दोन शब्दामध्ये काय लागलेला आहे? पहिला उकार आणि छोटे ऊ की मात्रा लगी है ना. वैसे ही लास्ट. तशाच प्रकारे आता मोठा ऊ म्हणजे बड़े ऊ की मात्रा लगाकर बनने वाले शब्द में क्या है? दूध आणि कापूर. अशा प्रकारे हे शब्द इस तरीके से अ से लेके उ म्हणजे कशा प्रकारे अ पासून उ पर्यंत स्वर, त्यांचे मात्रा चिन्ह, ते मात्रा चिन्ह कोणत्या बाजूला लावतात आणि त्यांच्यापासून तयार होणारे शब्द आपण बघितले. आता या पुढील व्हिडिओमध्ये जे शिल्लक राहिलेले व्यंजन स्वर आहे ते आपण पुढे बघू. ओके. बाय एव्हरीवन.